नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2025 मध्ये चालू घडामोडी या घटकांवर आणि चालू घडामोडीवर आधारित असे जे GSचे प्रश्न होते, त्यावर एकूण किती प्रश्न आले, हे प्रश्न कुठून आले, नेमके कुठल्या म्हणजे काळातून आले, कुठल्या महिन्यांतून आले, कुठल्या सोर्सेसमधनं ते आले, यशाची परिक्रमा हे आपलं मासिक आहे, त्याचबरोबर बिईंग ॲस्पिरंटवरच्या ज्या बॅचेस आहेत त्यामधून किती एक्झॅक्टली प्रश्न आले, ते आपण प्रत्येक प्रश्न त्याचा पुरावा तो कुठून आला हे डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी चालू घडामोडीचा जो पेपर आहे तो ट्रिकी गेलेला आहे. म्हणजे चालू घडामोडीचा जो सेक्शन आहे तो ट्रिकी गेला आहे. रेग्युलरली जे मार्क यायचे 13-14 ते कमी होऊन 10च्या घरामध्ये मार्क्स आलेले आहेत. तर याचं कारण काय, नेमके कशा प्रकारचे प्रश्न आता विचारले गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपण ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करताना कोणत्या प्रकारे चालू घडामोडींची तयारी करावी हे सर्व आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देणार आहे. चला तर शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करताना कोणती काळजी घ्याल या म्हणजे हे तुम्हाला माहिती पडेल आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करता येतील आगामी परीक्षांमधनं. चला सुरू करूया. त्यामध्ये जर बघितलं तर संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा जी झाली आता, त्यामध्ये यशाची परिक्रमा ह्या मासिकातनं आणि त्यावर आधारित माझ्या बॅचेस बिईंग ॲस्पिरंटवर ज्या आहेत 16 प्रश्न तब्बल जे तुमच्या गट ब पूर्वपरीक्षेमध्ये आहेत ते डायरेक्टली 16 प्रश्न आपल्या मॅगझिनमध्ये तुम्हाला आढळतील. ठीक आहे, तर ते कुठून कुठल्या पेजवर वगैरे सर्व माहिती मी पुढे दिली आहे. आणि त्याचबरोबर कशा प्रकारचे प्रश्न आता विचारण्यात आले आहेत, काय बदल झालेले आहेत नेमके प्रश्नांच्या विचारण्यामध्ये. ठीक आहे, रेग्युलरली काय विचारायचे आणि आता कशा प्रकारचे चालू घडामोडींचे प्रश्न विचारता आहेत आणि भविष्यात आता आपण काय केलं पाहिजे, स्टडी करताना कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, की बाबा शेवटी आले, शेवटचा एक महिना चालू घडामोडी वाचून गेलो तर तेवढ्यात भागेल का. तर या सर्व गोष्टी आपण इथं ध्यानात घेणार आहोत. चला तर बघूया की पहिले जे काही 15 प्रश्न आहेत हे 15 प्रश्न आपण काय करूया, स्टडी करूया की कोणते प्रश्न आले, त्याचं उत्तर काय आणि कुठून आला तो प्रश्न वगैरे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर बघूया की यावेळी जे 15 प्रश्न करंट अफेअर्सचे आले ते कोणत्या कालावधीतनं आले होते. आता जर बघितलं तर ग्रुप बी ची एक्झाम पहिल्यांदा तर बघितलं तर काय होणार होती, 9 नोव्हेंबरला होणार होती. 9 नोव्हेंबर 2025 ला. ती परत 21 डिसेंबरला गेली आणि त्यानंतर ती परत 4 जानेवारीला झाली. बरोबर आहे. तर अशा 3 वेळा ती शिफ्ट झाली. म्हणजे 9 नोव्हेंबरला जी एक्झाम होणार होती त्या अगोदर म्हणजे काय बरं, की 9 ऑक्टोबर पर्यंत करंट अफेअर्स, म्हणजे जर बघितलं तर सप्टेंबर एंटायर महिनापर्यंत करंट अफेअर्स होतं. त्यामुळं जर बघितलं तर सप्टेंबर 2025 मधला एक प्रश्न आहे. जसं मागे मी तुम्हाला काय म्हणतो की एक्झाम डेट जी आहे त्या अगोदरचा एक महिना हा पेपर सेटिंग पेपर प्रिंटिंग मध्ये जातो. त्या अगोदरचे जर बघितलं तर करंट अफेअर्स आपण एक 18 महिन्यांचं केलं पाहिजे. ठीक आहे. यावेळी मात्र जर बघितलं तर जुनं करंट अफेअर्स जास्त विचारलं गेलेलं नाही आहे, अलीकडचंच करंट अफेअर्स विचारण्यात घेण्यात आले. मात्र या अगोदरच्या एक्झाम्समध्ये एक वर्षाच्या आधीचं पण करंट अफेअर्स विचारण्यात आलं होतं, जास्त प्रश्न तिथून होते. इथं आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिना परीक्षेच्या अगोदर एक महिना जो होता की सप्टेंबर महिन्यामधला एक प्रश्न आहे, ऑगस्ट मधला एकही प्रश्न नाही, जुलै 2025च्या चालू घडामोडींवरचे 4 प्रश्न आहेत, जून मधले 3 प्रश्न आहेत, मे मधला एक प्रश्न आहे, एप्रिल 2025चा एक प्रश्न आहे, फेब्रुवारी 2025चे 2 प्रश्न आहेत आणि जानेवारी 2025चा एक प्रश्न आहे. अशा प्रकारे जर बघितलं तर जवळपास 13 प्रश्न जर बघितलं तर हे 2025 मधले आहेत. ठीक आहे, म्हणजेच तुमचा पेपर सेट झाल्याच्या अगोदरचे जे काय 8 महिने होते, 9 महिने होते, त्या 9 महिन्यांमधला 13 प्रश्न आहेत. तर 2024 मध्ये सप्टेंबर 2024 मधील एक प्रश्न आहे आणि एप्रिल 2024 मधला एक प्रश्न आहे. मात्र हे रिपीट होईल का, तसंच नाही. आयडियली जर बघितलं तर आता इथून मागच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सचा पॅटर्न जर बघता आपण एक्झाम डेटच्या अगोदरचा एक मंथ स्किप करायचा आणि त्या अगोदरचं पहिल्यांदा एक वर्षाचं म्हणजे 12 महिन्यांचं करंट अफेअर्स पहिला कव्हर करायचं आणि त्यानंतर त्याच्या अगोदरच्या 6 महिन्यांचं करंट अफेअर्स, असं एक 18 महिन्यांचं करंट अफेअर्स आपण केलं पाहिजे. ठीक आहे, जर आपल्याला करंट अफेअर्सचे मार्क्स पाहिजे असतील. आता तुम्ही म्हणाल 2024 मधून फक्त 2 प्रश्न आलेले आहेत करंट अफेअर्सचे. मात्र जर बघितलं तर जीएस मध्ये
2024 मधले ऑलमोस्ट जर बघितलं तर 3 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 2024च्या परिक्रमांमधून 3 GS चे प्रश्न हे या पिरियडमधनं आलेले आहेत. ठीक आहे, आणि 2023 वरून एक प्रश्न आलेला आहे तेवढा. अदरवाईज जर बघितलं तर म्हणून 2024 मध्ये फक्त हे 2च प्रश्न नाही तर ऑलमोस्ट आणखी तुमचे 3 प्रश्न GS चे जे आहेत तेही कव्हर झाले असते जर तुम्ही 2024चं देखील करंट अफेअर्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे रेग्युलर करंट अफेअर्स करणं हे फार महत्त्वाचं आहे. 18 महिन्यांचं जे करंट अफेअर्स आहे ते रेग्युलर करायला पाहिजे. आणि शॉर्टकट्स जे आधी करंट अफेअर्समध्ये मारता येत होते त्याच्यातनं मार्क्स मिळायचे, तर ते शॉर्टकट्स आता मागचा राज्यसेवेचा पेपर जरी बघितला, कंबाईनचा ग्रुप बीचा आता ग्रुप सीचा होईल, तर यावरून असं लक्षात येतंय की करंट अफेअर्सचा अभ्यास रेग्युलरली केला पाहिजे, समजून घेऊन केला पाहिजे. जे काही वन लाइनरचे शॉर्टकट्स आहेत ते घेऊन चालणार नाहीत. आणि रेग्युलर अभ्यास करण्यासाठी करंट अफेअर्सचा यशाची परिक्रमा आणि बीइंग ॲस्पिरंटवरचे माझे परिक्रमा समरी हे लेक्चर्स तुम्हाला फार फायद्याचे ठरत आहेत. परिक्रमा समरीमध्ये एंटायर परिक्रमा मी 6 तासांमध्ये सेक्शन वाईज तिथं कव्हर करतो. त्याच्यातले कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो, हायलाईट करून देतो, स्टार मार्क करून देतो, त्याचे मायक्रो नोट्स कसे करायचे हे सांगतो. तर या माझ्या बॅचेसचा परिक्रमा समरी बॅचेस, वार्षिक बॅच, 6माही बॅच, या बॅचेसचा सर्वांनी लाभ घ्या. ठीक आहे, आणि यशाची परिक्रमा दर महिन्याचं परिक्रमा घ्यायचं, माझी बॅच करायची आणि करंट अफेअर्सचे मार्क्स कुठंच जाणार नाहीत. इथं बघूया आता चालू घडामोडींवर आलेले प्रश्न कोणकोणते आहेत. पहिला प्रश्न आहे 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये किती टक्के सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे, अशा प्रकारची ही स्टेटमेंट आहे. आता म्हणजे जर बघितलं तर 2 महिन्यांनी RBIचा जो काही रेपो रेट म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी जे आहे, तर त्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे जे डिसिजन्स आहेत ते अनाऊन्स केले जातात आणि त्यामध्ये जर बघितलं तर हा RBI काय करतं, GDP ग्रोथ रेट काय राहील याबाबतचा अंदाज व्यक्त करतं. तर त्याच अंदाजावर प्रश्न विचारण्यात आलाय. 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये 6.5% हा GDP वाढीसह भारताचा विकास दर मजबूत आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज RBIनं व्यक्त केला होता. त्यामुळे याचं उत्तर आहे 6.5%. आता जर बघितलं तर आपण परिक्रमामध्ये ऑगस्ट 2025च्या पान 29-30 वर तुम्हाला ही न्यूज भेटेल. रेपो दरामध्ये 0.5% कपात आणि त्यामध्ये सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये 6.5% असा 4 वर्षातला निचांकी तळाला टेकलेल्या विकास दराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं जर बघितलं तर हा रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यांनी तिथं म्हटलं होतं की 6.5% 24-25 मध्ये काय बरं GDP ग्रोथ रेट आहे. यासोबत जर बघितलं, आता हे माझं अशा प्रकारे आपल्या परिक्रमामध्ये टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये असतं आणि मी लेक्चर शिकवताना जर बघितलं तर अशा प्रकारच्या स्लाइड्स मायक्रो नोटिंग माइंड मॅप फॉर्मॅटमधल्या स्लाइड्स देतो ज्या कलरफुल असतात. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा त्याला अंडरलाईन केलेलं असतं, स्टार केलेलं असतं. तर अशा प्रकारचं काय बरं आपले लेक्चर्स होतात, तर त्या लेक्चर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकताय. त्याचबरोबर जर बघितलं तर यशाची परिक्रमा मार्च 2025 मध्ये पान 91 वर जर बघितलं तर IMF जे जागतिक अंदाज दिले होते, IMFचा जागतिक अंदाज, त्यामध्ये भारताचा 2024-25 मधला जो काही GDP ग्रोथ रेट आहे तो 6.4%च्या आसपास असं म्हटलं होतं. तुम्ही ऑप्शन्स जर बघितले तर हे काय बरं 7.5, 8.5, 6.5, 7.2, तर 6.4 किंवा 6.5 एवढं जरी तुम्हाला माहित असलं तरी हा प्रश्न सुटला असता. कळालं सगळ्यांना? तर हा परिक्रमातून डायरेक्ट प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रश्न असला तरी तो करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे पुरस्कार MPSCचे फार आवडते पुरस्कार आहेत आणि यावर प्रश्न येतात म्हणजे येतात. त्यामुळे त्या वर्षाचे ते पुरस्कार जे आहेत ते आपल्याला माहीतच पाहिजेत. ठीक आहे, आणि द्रोणाचार्य पुरस्कार 2024 मध्ये जर बघितलं तर प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारलाय. तो प्रशिक्षक कोणत्या क्रीडा प्रकाराचा आहे? आता सुभाष राणा हे पॅरा नेमबाजपटूंना कोचिंग देतात. दीपाली देशपांडे या नेमबाजपटूंना कोचिंग देतात. संदीप सांगवान हॉकीपटूंना कोचिंग देतात. S मुरलीधरन बॅडमिंटनचे कोच आहेत. अशा प्रकारे 2, 1, 3, 4 हे त्याचं काय बरं उत्तर आहे. परिक्रमा आपण बघितली फेब्रुवारी 2025 ची पान 89 वर तुम्हाला मी द्रोणाचार्य पुरस्कार, नियमित श्रेणी आणि जीवन गौरव श्रेणीचे डिटेल दिलेले आहेत.
अर्जुन पुरस्कारही तशाच प्रकारे अर्जुन पुरस्कारांवर देखील प्रश्न येतात. तर हा प्रश्न काय बरं, ट्रेडिशनल, जसा प्रश्न MPSC नेहमी विचारते तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्याकडून सुटणं हे म्हणजे अपेक्षित आहे. ठीक आहे. आता मी माझ्या बीइंग ॲस्पिरंटच्या बॅचेसवर जर बघितलं तर अशा प्रकारचा प्रश्न घेतले होते की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024, तर त्याचे बाबा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आले, तर ते मी एक्सप्लेन केलं होतं ते आपल्या लेक्चर्समध्ये. अर्जुन पुरस्कार, प्रत्येक पुरस्कार एक्सप्लेन केला होता. त्याचबरोबर जर बघितलं तर द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवन गौरव ही नवीन कॅटेगरी. मला एक्सपेक्टेड होतं की अर्जुन पुरस्कार जीवन गौरव कॅटेगरी जी न्यू इंट्रोड्यूस झाले त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येईल, मात्र त्यांनी द्रोणाचार्य पुरस्कारांवर प्रश्न विचारले. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जर बघितलं तर हा जो काही प्रश्न आहे तो ट्रेडिशनल जसा प्रश्न येतो MPSC नेहमी विचारते तो प्रश्न इथं त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली इथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचं उद्घाटन केलं. CSIRT पॉवर या फॅसिलिटीचं उद्घाटन कोणी केलं? आता जर बघितलं, जरी आपल्याला करंट अफेअर्समध्ये ही एक्झॅक्ट फॅक्ट पाठ नाही, तरीही आपण काय करू शकतो, लॉजिकली सोडवू शकतो हा प्रश्न. CSIRT पॉवर, पॉवर म्हणजे काय, ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पॉवर, या सुविधेचं उद्घाटन कोण करणार? तर ऊर्जा मंत्रीच करणार. मिनिस्ट्री ऑफ पॉवर कोण आहे बरं? तर मनोहरलाल खट्टर. आपण पूर्ण, कारण का गट ब गट क साठी कोण मंत्री कुठल्या खात्याचा आहे याबाबत इनडायरेक्टली डायरेक्टली प्रश्न आधी आलेले आहेत, आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर यशाची परिक्रमा जुलै 2024 मध्ये जर बघितलं तर कॅबिनेट मंत्रीपद कोणाकोणाला देण्यात आलं आहे, त्यामध्ये मनोहरलाल खट्टर यांच्याकडे भाजपचे जे आहेत ते 2 खाती आहेत, गृहनिर्माण, नगरविकास मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ पॉवर. तर त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की मनोहरलाल खट्टर यांनी त्या सुविधेचं उद्घाटन केलं. इथून पुढे जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रश्न अलीकडे फार विचारण्यात येत आहेत. एखादी क्रीडा स्पर्धा कुठं झाली यासोबत तिचं उद्घाटन कुणी केलं, असे प्रश्न MPSC आजकाल विचारते. त्यामुळे इथून पुढे जर बघितलं तर आपण एखादी परिषद कुठं झाली, त्याचबरोबर त्या परिषदेची संकल्पना काय आणि त्या परिषदेचं उद्घाटन कुणी केलं, अशा प्रकारचे प्रश्न भविष्यात देखील तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासताना, करंट अफेअर्सचा चालू घडामोडींचा अभ्यास करताना परिक्रमामध्ये या ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्याच्यावर सर्वांनी फोकस करा. ओके. तसंच जर बघितलं तर ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे? तर हा डायरेक्ट प्रश्न आहे की नियुक्त्यांमधला, की RBIचे माजी गव्हर्नर असणारे उर्जित पटेल यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. ऑक्टोबर 2025 च्या परिक्रमा जे आहे त्याच्या 544 वर डायरेक्टली दिलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची IMFच्या कार्यकारी संचालकपदी ऑगस्ट 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 24वे RBIचे गव्हर्नर होते. त्याचबरोबर माझ्या बॅचेसमध्ये पण जर बघितलं तर अशा प्रकारे फोटो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती, स्टार केले होते याला, कारण याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता होती. तर अशा प्रकारे आपल्या बॅचेसमध्ये देखील तुम्हाला बीइंग ॲस्पिरंटवरच्या की करंट अफेअर्स पिक्टोग्राफिकल व्ह्यूनं स्टडी करता येतं. ठीक आहे. तर आणि परिक्रमामधला एक्झॅक्ट कुठल्या पॉईंटवर जास्त फोकस करायचं वगैरे हे सांगता येतं. तर एकदम भारी कॉम्बिनेशन होतं की आपलं बीइंग ॲस्पिरंटचं वरचे लेक्चर्स सोबत परिक्रमा असे दर महिन्याचे करत चला. त्याचबरोबर हा देखील वन लाइनर आहे. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन SJVN म्हणजे सतलज जलविद्युत निगमनं झाकरी इथल्या त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये केलं. आता हे झाकरी कुठं आहे, तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हा देखील डायरेक्टली परिक्रमातला प्रश्न आहे. जून 2024चं परिक्रमा आहे, त्याच्या 543 वर जर बघितलं तर देशातल्या पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन हिमाचल प्रदेशातल्या झाकरी इथं 1,500 मेगावॅट क्षमतेच्या नागपा झाकरी जलविद्युत केंद्रामध्ये जर बघितलं तर फर्स्ट मल्टीपर्पज ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर डायरेक्टली काय बरं, वन लाइनर विचारण्यात आलेला आहे. या ज्या गोष्टी आहेत आपल्या इथं मी पिक्टोग्राफिकल व्ह्यूमध्ये बीइंग ॲस्पिरंटच्या बॅचमध्ये देखील देशातल्या पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कुठं झालं, हिमाचल प्रदेशातल्या झाकरी इथं. तर अशा प्रकारचे प्रश्न येतातच येतात की एखादा इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट असेल तर तो कुठल्या लोकेशनला झाला वगैरे असे प्रश्न येतात. आता हा प्रश्न जो आहे
फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? हा जर बघितलं तर हा MPSC विचारत असलेल्या प्रकारचा प्रश्न नाही. हा प्युअरली जर बघितलं तर बँकिंग लेवलचा प्रश्न आहे. बँकिंगचा प्रश्न इथं कॉपी पेस्ट केला की काय वाटतं? कारण का, आणि तेही जर बघितलं तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे डेप्युटी CEO कोण झाले असा प्रश्न विचारले, डेप्युटी. तर हा एक्सपेक्टेड नाही. आणि तुम्ही जर प्रत्येक बँकेच्या CEO आणि डेप्युटी CEO सगळे पाठ जर करत बसलो तर ते शक्य नाही आपल्याला. बँकिंगला अशा प्रकारचे खूप प्रश्न येतात, त्यामुळे बँकिंगच्या एक्झामच्या प्रिपरेशनला अशा प्रकारचं गोष्टी लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड आहे. मात्र जर बघितलं तर MPSCच्या एक्झाममध्ये पहिल्यांदाच असा एखाद्या बँकेच्या डेप्युटी CEO कोण अपॉइंट झालाय असा प्रश्न बँकिंगचा तिथला कॉपी पेस्ट करून विचारण्यात आलाय. मात्र भविष्यात आपण सगळे CEO लक्षात ठेवावे का? तर मला असं वाटतं की त्याच्यातनं इनपुट आउटपुट रेशिओ जर बघता की किती तुम्ही इनपुट त्याच्यामध्ये टाकताय आणि त्याच्यातनं किती आउटपुट मिळतंय, तर तो बघता अशा प्रकारचे प्रश्न भविष्यात देखील तुम्ही काय करणं की ज्याला आपण म्हणतो की ती सगळी नावं पाठ करणं हे एक्सपेक्टेड नाही तुमच्याकडनं. कारण का स्मार्ट वेनं आपण अभ्यास केला पाहिजे. भले एवढा टाइम तुम्ही काय करा, मग दुसऱ्या गोष्टींमध्ये टाका. हा प्रश्न कुणालाच जमणार नाही. जो बँकिंगचा अभ्यास करतो त्यालाच जमेल. अदरवाईज जर बघितलं तर कोणालाच हा प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर मात्र मी काय करेन आता इथून पुढं परिक्रमामध्ये जर बघितलं तर आर्थिकच्या इथं ज्या अशा नियुक्त्या आहेत बँकिंगच्या वगैरे वन लाईनर नियुक्त्या, त्या एका बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करत चला, इथून पुढं गो थ्रू करत चला. ठीक आहे. तसंच खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. आता या प्रश्नानं मला देखील जर बघितलं तर काय केलंय की चकवा दिलाय. मी परिक्रमामध्ये पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्याबद्दल डिटेलमध्ये प्रत्येक फॅक्ट आणि प्रत्येक म्हणजे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला देखील त्याच्यावर उत्तर जर लिहायचं असेल किंवा एसे टाईप जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला लिहायचा, इतका मी छान कंटेंट त्याच्यात दिलाय. एकच गोष्ट की पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला तर विचारण्यात आलेला प्रश्न जॉग्राफी ओरिएंटेशननं विचारण्यात आलाय. म्हणजेच जर बघितलं तर पहलगाम या शहराविषयी त्यांनी माहिती विचारलेली आहे. आणि हा म्हणजे एकदम गुगली MPSCने टाकलेली आहे. म्हणजे भविष्यात कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे बघा की सारासार अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. इथून पुढे जरी एखाद्या लोकेशनला एखादी महत्वाची घटना घडली तर त्या लोकेशन बद्दल थोडक्यात आपल्याला इथं काही गोष्टी तरी माहिती पाहिजे. लॉजिकली हा प्रश्न सुटला असता. ज्या लोकांनी जर बघितलं तर वंदे भारत एक्सप्रेस वगैरे या गोष्टी वाचलेल्या आहेत त्यांना हा प्रश्न सुटला असता. कसं काय बरं? तर पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थित आहे, हे बरोबर स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे, ही बरोबर स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर लीडर व्हॅलीमध्ये तिथं जो काही लीडर नाला आहे तो तिथं पर्यटकांना आकर्षित करतो. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. तर पहलगाम नाही, तुम्ही जर बघितलं असेल तर कटरा दिल्ली ही भारताची द्वितीय वंदे भारत एक्सप्रेस ही काय झाली होती, दिल्ली कटरा या मार्गावर सुरू झाली होती. आणि कटरा मी सांगितलं होतं तुम्हाला की हा बेस कॅम्प आहे माता वैष्णोदेवीचा. तर माता वैष्णोदेवी मार्गावरील कटरा हा महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. तर अमरनाथ यात्रेमध्ये जर बघितलं तर अमरनाथ यात्रेच्या यात्रा मार्गावर पहलगाम काय येतं तुम्हाला तिथं म्हणजे मध्ये येतं, वाटेमध्ये येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे सी स्टेटमेंट चुकीची आहे आणि त्यामुळे अ आणि ब हे दोनच ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर मी इथं पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला म्हणून अगदी डिटेल तुम्ही परिक्रमामध्ये जर बघितलं असेल तर किंवा माझ्या बॅचेसमध्ये बघितलं असेल बिईंग ॲस्पिरंटमध्ये डिटेल घेतलं होतं. फक्त पहलगामचं जॉग्राफिकल ज्या गोष्टी आहेत, लोकेशन आहे त्याबाबत MPSCनं गुगली दिली आहे. तर भविष्यामध्ये ही काळजी घ्या, एखादी अत्यंत महत्वाची घटना घडेल आणि इथून पुढे परिक्रमामध्ये देखील मी काय करत जाईन की अशा गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या इन्क्लूड करत जाईन. ओके, चलो. आता तुमच्या माहितीसाठी जर बघितलं तर भविष्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 2026 जी मे महिन्यामध्ये वगैरे आहे, तर त्यासाठी झुंजार नावाची बॅच आपल्या बिईंग ॲस्पिरंट ॲपवर उपलब्ध आहे.
या बॅचचा लाभ घ्या. जानेवारी 2025 पासून ते मे 2026 पर्यंतचे सर्व करंट अफेअर्स सेक्शन वाईज अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील. आणि त्यामध्ये मी जर बघितलं तर फक्त फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे ही, यामध्ये डिटेल गोष्टी तुम्हाला जरी आत्तापासून तुम्ही करत गेला तरी मे महिन्यापर्यंत ही बॅच कव्हर होईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची झुंजार बॅच जॉईन करा. त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जी आहे 2026 ची, त्यासाठी कुठली बॅच आहे तर धुरंधर बॅच आपल्या बिंग ॲस्पिरंटवर अवेलेबल आहे. धुरंधर बॅचचा लाभ घ्या. फास्ट ट्रॅक बॅच परीक्षा आली की बाबा काही महिनाभर करतोय, त्याच्यातनं आउटपुट एवढं मिळत नाही. जसे परिक्रमा आणि आपल्या बिंग ॲस्पिरंटच्या बॅचवरनं किती 16 आणि म्हणजे डायरेक्टली 16 प्रश्न आहेत. तुम्ही जर असं रेफरन्सनं वगैरे बघितलं तर 17-18 प्रश्न येतात. म्हणजे मी डायरेक्टली शब्द टू शब्द असे जे काही प्रश्न आले तेवढेच इन्क्लूड केलेले आहेत. त्यांना मी 16 हा आकडा दिलाय. तर 16 प्रश्न आलेले आहेत. तर धुरंधर बॅच गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 साठी आहे. त्यामध्ये देखील जानेवारी 2025 पासून जून जुलै पर्यंत तुमचे सर्व करंट अफेअर्स महिन्यावाईज सेक्शन वाईज तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेत. एक एक सेक्शन जर बघितलं म्हणजे एका महिन्याचं करंट अफेअर्स अगदी 5 ते 6 तासामध्ये तुमचं कव्हर होतं. ठीक आहे, तर ह्या बॅचेस नक्की करा. आणि आता जी मुख्य परीक्षा आहे गट ब गट क देऊन तुम्ही जे मुख्यला क्वालिफाय होत आहेत त्यांच्यासाठी मात्र फास्ट ट्रॅक बॅच 2025 ची जी आहे ती अजेय बॅच फास्ट ट्रॅक ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या बॅचचा देखील तुम्ही लाभ घ्या. मुख्य परीक्षेपर्यंतचं जे काही करंट अफेअर्स आहे ते फास्ट ट्रॅक पद्धतीनं सेक्शन वाईज त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या बॅचेसचा आणि या बॅचमध्ये फरक आहे. मी इन्सिस्ट करेन की धुरंधर बॅच जी आहे ती 2026 साठी गट ब गट क च्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. ओके, त्यानंतर राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे त्यांच्यासाठी साधना बॅच आता उपलब्ध होईल. त्यामध्ये परीक्षेला जाण्या अगोदर करंट अफेअर्सवर आधारित जे जीएसचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते मी डिस्कस करणार आहे. तर लवकरच या बॅचची देखील तुम्हाला माहिती मिळून जाईल. तसंच तुम्हाला वार्षिक करंट अफेअर्स जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025, जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 अशी वार्षिक करंट अफेअर्सची बॅच लावायची असेल तर परिक्रमा समरी वार्षिकी बॅच आहे. सहामाही लावायची असेल तर परिक्रमा समरी सहामाही बॅच आहे. तसंच दर महिन्याचे 300 प्लस वन लाइनर्स हे तुम्हाला 350 प्लस वन लाइनर्स या वन लाइनर बॅच मध्ये मिळतील. तुम्हाला 2025 ची पूर्ण वन लाइनर बॅच अवेलेबल आहे. दर महिन्याचे 350 क्वेश्चन आन्सर वन लाइनर अशा फॉर्मॅटमध्ये PDF तुम्हाला उपलब्ध होते. त्याचा तुम्ही काय घेऊ शकता, लाभ घेऊ शकता. तसंच दर महिन्यावर MCQ फॉर्मॅट 350 प्रश्न MCQ फॉर्मॅटमध्ये सोडवण्यासाठी सराव प्रश्नसंच परिक्रमावर आधारित उपलब्ध आहे. या बॅचचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. 2025-2026च्या या बॅचेस उपलब्ध आहेत. सहामाही बॅचेस देखील उपलब्ध आहेत, भाग 1 भाग 2 त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. ओके, इथं जर बैठलं तर पुढचा प्रश्न बघूया. हा डायरेक्टली प्रश्न पुरस्कारांवर आहे. अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार हा होता. जर बैठलं तर FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार भारताच्या कोणी जिंकला तर सुहानी शहा यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. जर बघितलं तर यशाची परिक्रमा मासिक सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्याच पानावर पुरस्कारांमध्ये 586च्या FISM 2025 मध्ये जादूगारांसाठीचा ऑस्कर पुरस्कार म्हणजेच जर बघितलं तर बेस्ट मॅजिक क्रिएटर हा किताब कुणी जिंकला होता, जादूगारांसाठीचा ऑस्कर इतका महत्त्वाचा हा पुरस्कार आहे, सुहानी शाह यांनी तो जिंकला होता. या बिंग ॲस्पिरंट या माझ्या बॅचेसवर जर बघितलं तर अशा प्रकारे मी गोष्ट घेतली होती. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या. त्यानंतर हा जो काही प्रश्न आहे, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला, हा देखील बँकिंग टाईपचा प्रश्न विचारण्यात आला. बँकिंग टाईप कारण का दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या तरी आपल्या स्पोर्ट्स पर्सन आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी ब्रँडचे साबणाचा, परफ्यूमचा, याचा त्याचा सगळ्या वेगवेगळ्या ब्रँडचे ॲडव्हर्टाईज ब्रँड अँबॅसेडर होतात. तुम्ही सगळ्या ब्रँडचे सगळे जर लक्षात ठेवायचे म्हटला तर ते क्वाईट इम्पॉसिबल आहे. आणि तशाच प्रकारचा प्रश्न आता त्यांनी विचारलाय. भविष्यामध्ये मी त्याचे वन लाइनर्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परिक्रमामध्ये या सर्व गोष्टी देईन. जस्ट गो थ्रू करा. मात्र सगळ्या ब्रँड, सगळे स्पोर्ट्समन कुठल्या ब्रँडला काय बरं ब्रँड अँबॅसेडर झाले ते सगळे ब्रँड लक्षात, जर प्रायव्हेट ब्रँड्स लक्षात ठेवायचे म्हटलं तर ते फार डिफिकल्ट होणार आहे. त्यामुळे हाही देखील प्रश्न सुटणं MPSCच्या विद्यार्थ्याकडनं हे काय बरं एक प्रकारे ज्यांनी रेग्युलर न्यूज वगैरे बघतायत त्यांना फक्त हा सुटू शकतो प्रश्न. तर नीरज चोप्रा जो भारताचा
ऑलिम्पियन भालाफेकपटू आहे, तर त्याला ऑडी इंडियानं ब्रँड अँबॅसेडर म्हणून बनवलेला आहे. ऑडी ही काय बरं जर्मन कार मेकर कंपनी आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 21 नोव्हेंबरला एकवीस जूनला, ठीक आहे, 21 जूनला काय असतो बरं, जागतिक संगीत दिन असतो. हा देखील अगदी कोपऱ्यावरचा त्यांनी कोपऱ्यातला डे विचारलाय, जो रेग्युलरली विचारत नाहीत. त्यामुळे आता इथून पुढे एकही डे स्किप आपल्याला करायला म्हणजे स्किप करून चालणार नाही. सगळे जे काही डेज आहेत, दिन विशेष आहेत, ते लक्षात ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे. तर 21 जूनला जर बघितलं तर काय करण्यात आलं आहे की वर्ल्ड म्युझिक डे साजरा करण्यात येतो. त्यामुळे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. मात्र 2025 ची त्याची थीम होती हिलिंग थ्रू हार्मनी. तर योग्य कथन कुठलं आहे, फक्त ब. तर हा दिन विशेषवरचा डायरेक्ट प्रश्न आहे. मात्र अगदी जे रेग्युलरली फेमस आहेत अशा दिन विचारण्याऐवजी त्यांनी कोपऱ्यातला दिन विचारलाय. त्यामुळे दिन विशेष आपल्याला मात्र इथून पुढं सर्व लक्षात ठेवावे लागणार. या पेपरमध्ये दिन विशेषवर 2 प्रश्न विचारण्यात आले. एक विज्ञान तंत्रज्ञान मध्ये होता आणि एक करंट अफेअर्स मध्ये होता. त्याचबरोबर कोणत्या 2 देशांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस एआय ऍक्शन शिखर परिषद 2025 न एआयच्या जगातल्या एक महत्वाचा हा क्षण राहिला, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून एआय सुरक्षिततेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. तर ही अत्यंत महत्वाची परिषद होती. भारत आणि फ्रान्स, भारताचे मोदीजी आणि फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोघं सहअध्यक्ष होते. तर भारत आणि फ्रान्स यांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस एआय ऍक्शन समिट आयोजित करण्यात आली होती. तर यशाची परिक्रमा मासिक मार्च 2025 मध्ये पान 22 मध्ये जर बघितलं तर या परिषदेबद्दलची डिटेल न्यूज देण्यात आली आहे. फ्रान्समधल्या पॅरिस इथं फेब्रुवारी 2025 मध्ये एआय ऍक्शन समिटचं आयोजन करण्यात आलं आणि मोदीजी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे. तर ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे. मी तुम्हाला ही न्यूज बिंग ॲस्पिरंटच्या बॅचेसवर शिकवताना देखील सांगितलं होतं की अशा प्रकारे जर बघितलं तर ही मोदीजी गेले होते फ्रान्समध्ये झालेल्या एआय शिखर परिषदेला आणि त्या परिषदेमध्ये भारतानं सहअध्यक्षपद भूषवलं. त्या परिषदेमध्ये काय काय गोष्टी झाल्या बरं, तर एआय ऍक्शन समिटमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितल्या होत्या. तर ही फार महत्वाची शिखर परिषद. शिखर परिषदांच्यावर अलीकडे एमपीएससी खूप सारे प्रश्न विचारतं. तर त्याबद्दलचे डिटेलिंग, कुठं झाली परिषद, त्याचे अध्यक्ष कोण होते, संकल्पना काय, अशा प्रकारचे प्रश्न भविष्यात देखील येतील. राज्यसेवेला अशा परिषदांमध्ये जे परिणाम झाले, तिथं काय आउटकम आला त्या परिषदेतनं, तर त्याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत इथून मागं. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. त्यानंतर जर बघितलं तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. आता हा ट्रेडिशनल, मी तुम्हाला नेहमी साहित्य क्षेत्रामधले साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार हे पुरस्कारांवर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते. यावेळी मात्र प्रश्न विचारताना एमपीएससीनं काय केलंय, अगदी गुगली टाकलेली आहे. गुगली म्हणण्यापेक्षा युजली जर बघितलं तर साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार, हे 4 महत्वाचे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांमध्ये जर बघितलं तर मराठी भाषेला कोणाला पुरस्कार मिळाला याबाबतचे प्रश्न आहेत. यावेळी त्यांनी मराठी भाषा सोडून इतर भाषांवरच्या पुरस्कार विजेत्यांना काय केलंय, मॅच द फॉलोइंग प्रश्न विचारला. आता हा प्रश्न सर्वांना सुटणं फार डिफिकल्ट आहे. मात्र इथून पुढे आपण काय काळजी घ्यायची आहे बरं, तर हे जे महत्वाचे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांमध्ये हिंदी आणि इंग्रजी या भाषेतले देखील पुरस्कार कोणाला मिळाले हे लक्षात ठेवायचं आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषेतले जर पुरस्कार आपण दरवेळी लक्षात ठेवत गेलो तर हा प्रश्न सुटला असता. मात्र एक्सपेक्टेड नाही की दरवेळी तुम्ही हे प्रश्न सोडवाल. मात्र आता जे काही ज्या प्रकारे प्रश्न विचारण्यात येत आहेत, ट्रिकी प्रश्न विचारण्यात येत आहेत, तर आपल्याला काय माहिती पाहिजे की हिंदी, मराठी भाषेसह हिंदी आणि इंग्रजी मधले देखील विनर्स आपण इथून पुढे लक्षात ठेवायची गरज आहे. जसं की गर्ल्स हॉस्टेल हा काव्य संग्रह आहे पंजाबी मधला मनदीप औलाख यांचा. फिर उगना हे हिंदी मधला काव्य संग्रह आहे पार्वती तिरके यांनी. अंग असुर हा जर बघितला तर बोडो भाषेतला काय बरं की काव्य संग्रह आहे.
अमर कुंगरबोरो यांनी लिहिलेला आहे. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध ही कादंबरी आहे इंग्रजीमधली, तर अद्वैत कोट्टरी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मराठी भाषेतल्या लेखकाबद्दल हा प्रश्न म्हणजे एक तरी त्यांनी ऑप्शन द्यायला पाहिजे होता की प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला जर बघितलं तर हा पुरस्कार मिळाला होता. तर यशाची परिक्रमा ऑगस्ट 2025 मध्ये हे सर्व दिलेले आहेत. मात्र दरवेळी सगळे म्हणजे मी काय करतो परिक्रमामध्ये सगळ्या गोष्टी डंप करत नाही, कारण का मग काय काय लक्षात ठेवायचं काय नाही असं होतं. त्यामुळे जर बघितलं तर सगळ्या पुरस्कार विजेत्यांची नावं मी दिलेली नाहीत आणि ती इम्पॉसिबल आहेत. दर असे 4 प्रकारचे पुरस्कार, फक्त साहित्य अकादमीचे 4 प्रकारचे पुरस्कार विचारले जातात. त्या प्रत्येकाचे प्रत्येक 22-23 भाषांमधले, साहित्य अकादमी म्हणजे 24 भाषा, 24 भाषांमधले प्रत्येक विजेते आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव जर लक्षात ठेवायचं झालं तर ह्युमनली इम्पॉसिबल टास्क आहे. त्यामुळे आपण इथून पुढे स्मार्टली काय करायचं आहे, मराठी भाषा तर माहीतच पाहिजे, कारण इथून मागं मराठी भाषाचे विजेते आणि त्याची कादंबरी आहे का काव्यसंग्रह आहे का, त्याचं नाव काय कादंबरीचं काव्यसंग्रहाचं असे प्रश्न आलेत. मात्र इथून पुढे आणखी थोडं स्मार्ट व्हायचं आहे आपण. तर हिंदी आणि इंग्रजी या भाषेतले देखील पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. परिक्रमामध्ये मी आता इथून पुढे काय बरं हे 2 पुरस्कार तुम्हाला नमूद करत जाईन, जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न भविष्यात आला तर तो आपला चुकणार नाही. काल सगळ्यांना ओके. तर प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार, अशा प्रकारे मी ही न्यूज इथं घेतली होती. मात्र नेमके सगळे डिटेल लिस्ट नव्हती दिली आणि त्यामुळे त्यांनी, आणि जर बघितलं तर विचारला प्रश्न डिटेल लिस्टवर, त्यामुळे हा प्रश्न म्हणजे सुटणं हे डिफिकल्ट आहे की तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्यातनं हा प्रश्न सुटणं, आणि खूप साऱ्या कुणाचा तुक्का लागूनच सुटला असेल. अदरवाईज हे जे काही सगळे लेखक आहेत आणि त्यांचे ग्रंथांची नावं जी आहेत ती लक्षात ठेवणं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रश्न गेला तर गेला. त्याचबरोबर बघा पुन्हा एकदा बँकिंग सारखा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे. एअर न्यूझीलंडनं जुलै 2025 मध्ये त्यांचे पुढचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती जाहीर करण्यात केलेली आहे, तर निखिल रविशंकर यांची नियुक्ती जाहीर केलेली आहे. आता हा पण देखील ते अगोदरच एअर न्यूझीलंडमध्ये काय बरं कार्यरत होते आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलंय, त्यांना एअर न्यूझीलंडचे सीईओ बनवण्यात आलंय. ते इंडियन ओरिजिनचे आहेत म्हणून एमपीएससीनं हा प्रश्न विचारला असावा. मात्र मला असं वाटतं की इंडियन ओरिजिनचे बाकीचे पण खूप सारे जे डायरेक्टली असे पदावर आणण्यात आलेत यांच्याबद्दल प्रश्न आला असता. प्रमोशननं एखादा व्यक्ती तिथून झालाय आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय, तर भविष्यात आपण काय करू की जे इंडियन ओरिजिनचे ज्या ज्या अपॉइंटमेंट्स असतील तर त्या पिन पॉइंटेड आपण परिक्रमामध्ये वन लाईनर्स छोट्या छोट्या मध्ये आपण काय करू नमूद करत जाऊ. ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर निखिल रविशंकर हे एअर न्यूझीलंडचे काय झाले आहेत नवीन सीईओ झाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं की जगातलं मोठं सर्वात किंवा भारतातलं पहिलं, अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससी नेहमी विचारते आणि तोच रेग्युलर हा प्रश्न आहे. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेलं जगातलं सर्वात मोठं जलविद्युत धरण चीन कुठं बांधतंय, तर ब्रह्मपुत्रेवर बांधतं. चायनामध्ये जी ब्रह्मपुत्रा वाहते तिला यार्लुंग झांगबो नदी असं म्हणतात. तर आपण परिक्रमामध्ये कव्हर केलेलं आहे. सप्टेंबर 2025चा परिक्रमा जर बघितलं तर पान 16वर ब्रह्मपुत्रेवरच्या चीनचं महाकाय धरण अशा टायटलची न्यूजच आहे. अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशातल्या गेलिंग जवळ तिबेटमध्ये यार्लुंग झांगबो नदीवर भारतात ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेशात जमुना म्हणून ही नदी ओळखण्यात येते. तर तिथं चीन 60,000 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. आणि जर बघितलं तर जगातलं सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प आता थ्री गॉर्जेस डॅम आहे चायनामध्ये, त्याच्यापेक्षा हा 3 पट अधिक काय असणार आहे क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे. तर ब्रह्मपुत्रेवरच्या यार्लुंग झांगबो नदीवरचा हा प्रकल्प हे माहीतच असायला पाहिजे सगळ्यांना. बिईंग ॲस्पिरंटच्या आपल्या बॅचेसवर अशा प्रकारे जर बघितलं तर मी ही न्यूज घेतली होती. त्याचबरोबर आणखी एक काय बरं परिषदेवर प्रश्न विचारण्यात आलाय. वाराणसी इथं जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली होती. युथ स्पिरिच्युअल समिट याला इंग्लिशमध्ये म्हणण्यात येतं. आणि याची थीम काय, तर हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे. याची थीम जर बघितलं तर काय, युथ स्पिरिच्युअल समिट 2025चं जागेगा युवा बढेगा युवा अशी थीम होती का, नाही. तर त्या थीम मध्ये युथचा जो नशामुक्ती आहे त्याच्यावर भर देण्यात आला होता. आणि बघा इथं सप्टेंबर 2025च्या परिक्रमामध्येच आहे पान 55 वर की या परिषदेची थीम होती विकसित भारतासाठी नशामुक्त युवा. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत
अशा प्रकारची काय बरं त्याची थीम होती. तर आपल्याला बी स्टेटमेंट हे चुकीचं आहे, फक्त अ हे बरोबर आहे. काल सगळ्यांना. तर अशा प्रकारे जर बघितलं तर ही बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमध्ये घेतलेली ही न्यूज आहे. तर करंट अफेअर्सवर अशा प्रकारे परिक्रमातनं डायरेक्ट मी इनडायरेक्ट बरेच सारे गोष्टी इथं घेतल्यात, मात्र डायरेक्ट जे प्रश्न आलेले आहेत अशा प्रश्नांची संख्या 8 होती. ज्या कोई गुगली प्रश्न आले, बरेच सारे बँकिंगचे प्रश्न आले, तर नेहमी असं होईल असं सांगता येत नाही. मात्र आपण रिकवर कुठं केलंय परिक्रमानं? जीएसचे 8 प्रश्न हे डायरेक्टली परिक्रमामधनं कव्हर होतात. जर तुम्ही परिक्रमाचं रेग्युलर वाचन करत असाल तर तुम्हाला हे जीएस मधले प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. त्यामध्ये जर बघितलं तर अटल इनोव्हेशन मिशन का न्यूजमध्ये होता? अटल इनोव्हेशन मिशन कारण अटल इनोव्हेशन मिशन 2.0 लॉन्च झालेला आहे. तर अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. पर्टिक्युलरली केंद्र शासनाच्या नीती आयोगाचा हा पुढाकार आहे. त्यामुळे स्टेटमेंट अ बरोबर आहे. आणि अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. जर बघितलं तर इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिपची इकोसिस्टीम कल्चर निर्माण करण्याचा प्रयत्न अटल इनोव्हेशन मिशन करतं. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट या बरोबर आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये विचारण्यात आलं होतं. जानेवारी 2025 मध्ये जर बघितलं तर अटल इनोव्हेशन मिशन बद्दलचा बॉक्स अटल इनोव्हेशन 2.0 मध्ये काय आहे हे सगळं काय बरं डिटेल दिलेलं आहे. आणि त्या बॉक्समध्येच या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे, इथं दिलेलं आहे. देशातील नवप्रवर्तन आणि उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठीचा प्रमुख कार्यक्रम आहे. नीती आयोगाने 2016 मध्ये तो सुरू केला होता. तर अटल इनोव्हेशन मिशनवरचा प्रश्न आपल्याला डायरेक्टली परिक्रमातनं सुटलाच पाहिजे. अटल इनोव्हेशन मिशन 2.0 जे लॉन्च झालं, तर ज्याला मंजुरी देण्यात आली त्याच्याबद्दल देखील डिटेल आपण या बिईंग ॲस्पिरंटच्या लेक्चर्समध्ये आणि परिक्रमामध्ये देखील डिटेलमध्ये घेतलं होतं. अटल इनोव्हेशन मिशन काय आहे वगैरे वगैरे. हा देखील परिक्रमामध्ये डायरेक्टली प्रश्न आहे. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती होता? तर स्टार्टअप्स मध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा 19% होता. इकॉनॉमिक सर्वे जो आहे महाराष्ट्राचा ऑगस्ट 2024च्या परिक्रमामध्ये मी तो दिलेला आहे. त्याच्यातला क्रक्स काढून ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावर डायरेक्ट स्टेटमेंटवरचा प्रश्न आहे 587 वर. स्टेट स्टार्टअप रँकिंग 2021 अहवालानुसार महाराष्ट्र राज्य 5 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आणि केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागानं अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत मान्यता दिलेल्या स्टार्टअप्स मध्ये राज्याचा हिस्सा किती होता? 19% आहे. तर डायरेक्ट जो एवढा मोठा 350, 400, 500 पानांचा जो काही इकॉनॉमिक सर्वे असतो तो केवळ 20 पानांमध्ये मी परिक्रमामध्ये क्रक्स त्याचा काढून दिलाय आणि त्याच स्टेटमेंटवर डायरेक्टली अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न विचारलाय. म्हणून किती महत्वाचं आहे यशाची परिक्रमा दर महिन्याचं रेग्युलरली करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामधून तुमचे खूप सारे प्रश्न सुटतात. त्याचबरोबर हा पॉलिटीमधला जोड्या जुळवांचा कलमांचा आणि कशाबाबतचं ते कलम आहे याबाबतचा जोड्या जुळवा हा जो काही प्रश्न आहे तर त्यामध्ये तुम्हाला केवळ एवढं माहित असलं, कारण का आता 16वा वित्त आयोग करंट अफेअर्समध्ये फार न्यूजमध्ये होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगायचो की आर्टिकल 280, तर वित्त आयोगाचा आर्टिकल 280 माहित असेल तर हा प्रश्न सुटतो आपल्याला. 1, 2, 3, 4 असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. इथं जर बघितलं तर वित्त आयोगावर अनेक प्रश्न विचारलाय जीएस मध्ये. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर अरविंद पनगरिया, जे अगोदर नीती आयोगाचे पहिले माजी उपाध्यक्ष होते. तर त्याच्यावर फेब्रुवारी 2024च्या परिक्रमामध्ये डिटेल मी माहिती दिली आहे. 16व्या वित्त आयोगाची स्थापना, राज्य घटनेच्या अनुच्छेद 280 अन्वये भारताच्या राष्ट्रपतींनी 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद पनगडिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. बाकीचे मेंबर्स कोण कोण असतील, वित्त आयोग काय असतो, एखादी परिक्रमामध्ये एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटवर अपॉइंटमेंट वगैरे झाली, त्याची स्थापना झाली तर त्याचे बेसिक्स पॉलिटीमधले हे आपण देत असतो. त्यामुळे बॉक्सवर बरेच सारे प्रश्न येतात. हा डायरेक्टली 2 प्रश्न या फेब्रुवारी 2024च्या मासिकातनं आलेले आहेत. आणि बिईंग ॲस्पिरंटच्या आपल्या बॅचेसमध्ये अशा प्रकारे कलरफुल फॉर्मॅटमध्ये तुम्ही शिकता. मी एक्सप्लेन करू शकतो. काही गोष्टी डिटेलिंग इथं सांगण्यात येतात की काय बाबा निकष काय असतात, जे मेंबर्स असतात वगैरे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी. त्यानंतर आणखी एक प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कलफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी नावाचा डॅशबोर्ड
कधी सुरू करण्यात आला. आता हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न विचारण्यात आलाय, मात्र हा करंट अफेअर्समध्ये आपण जून 2023 मध्ये कव्हर केला होता. जून 2023 मध्ये अंतर्दृष्टी हा डॅशबोर्ड कुणी आरबीआयनं सुरू केलाय. परिक्रमामध्ये जर बघितलं तर जुलै 2023च्या 23 मधला हा एकच प्रश्न आहे. तर जुलै 2023 मध्ये आरबीआय अंतर्दृष्टी डॅशबोर्ड कुणी सुरू केला याबाबतची न्यूज आणि बीइंग ॲस्पिरंटच्या आपल्या ॲपवर देखील ही न्यूज मी कव्हर केली होती. तर जर तुम्ही रेग्युलरली करंट अफेअर्सचा अभ्यास करत असाल तर अशा प्रकारचे जीएस मधले देखील प्रश्न जे तुम्हाला ट्रेडिशनल तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये मिळणार नाहीत ते प्रश्न देखील इथं सुटू शकतात. त्यामुळं रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. तसंच पॉलिटीमध्ये उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन होईल का हा प्रश्न आला का? तर CP राधाकृष्णन यांची जर बघितलं तर उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. त्यांनी निवडणूक 17वी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. तर त्या निमित्तानं परिक्रमामध्ये मी उपराष्ट्रपती पदांच्या बाबतच्या गोष्टी सर्व दिल्या होत्या. त्यावरचाच हा प्रश्न आहे की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. 45 नाही 35 वर्ष त्यानं पूर्ण केलेले असावे पाहिजे. लोकसभेचा नाही तर राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र राहत नाही. तर याच्यामध्ये जर बघितलं तर ब आणि क ही अयोग्य कथन आहे. बी आणि सी. सप्टेंबर 2025 ची परिक्रमा तुम्ही बघितली तर 17वी उपराष्ट्रपती निवडणूक त्याच्याबाबत आणि इलेक्ट्रोल कॉलेज काय असतं, उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता काय असते, या सर्व न्यूज मी दिलेल्या आहेत. परिक्रमामध्येच या गोष्टी आहेत. तसंच बीइंग ॲस्पिरंटच्या बॅचमध्ये देखील 17वा उपराष्ट्रपती का चुनाव हा जो काय होता तो आपण डिटेलमध्ये घेतला होता. CP राधाकृष्णन कोण आहेत, त्यांच्याबाबत भविष्यामध्ये देखील प्रश्न येऊ शकतात. भारताचे उपराष्ट्रपती हे पोस्ट काय आहे त्याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत ते सगळे जे पॉलिटीच्या तुमच्या पुस्तकात आहेत ते देखील आपण इथं घेतले होते. तसंच सायन्समध्ये ABO रक्तगटाचा शोध यांनी लावला. तर कार्ल्स लँडस्टेनर असं त्यांचं काय बरं नाव आहे. कार्ल्स लँडस्टेनर ही न्यूज देखील आपण परिक्रमामध्ये यावेळीच कव्हर केली होती मार्च 2025 मध्ये. का? कारण का बॉम्बे ब्लड ग्रुप हा नवीन प्रकारचा एक ब्लड ग्रुप शोधण्यात आलेला आहे आणि त्या निमित्तानं रक्तगट काय असतात, रक्तगटांबाबतची माहिती सर्व मी परिक्रमामध्ये कव्हर केली होती. त्यामध्ये लिहिलं होतं ऑस्ट्रियन इम्युनॉलॉजिस्ट कार्ल लँडस्टेनर यांना रक्ताधानावरच्या प्रयोग करत असताना रक्तगटांची माहिती झाली. तांबड्या रक्तपेशींवरच्या ग्लायकोप्रोथिनांवरनं त्यांनी AB असे रक्तगट ठरवले. ठीक आहे. तर ही म्हणजे आपण परिक्रमा रीड करत गेलो तर अननोइंगली आपले जीएसचे, मी तुम्हाला नेहमी सांगतोय की अननोइंगली जीएसचे देखील आपले प्रश्न सुटतात. ठीक आहे. त्या असा आपल्या बीइंग ॲस्पिरंटच्या बॅचमध्ये हे बॉम्बे ब्लड ग्रुप काय आहे वगैरे तो कुणी शोधला, तर हे सर्व गोष्टी, त्याचबरोबर रक्तगटांबाबतची माहिती की रक्त जुळणी तक्ता काय असतो वगैरे हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तसंच जागतिक मधुमेह दिन विशेष मधला हा काय बरं न्यूज आहे. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा करतो आपण. डिसेंबर 2024च्या डिसेंबर 2025च्या मासिकामध्ये तुम्हाला जागतिक मधुमेह दिन आढळेल. वर्ल्ड डायबिटीज डे हा तुम्हाला आढळेल. तर अशा प्रकारे आणि हे आपल्या बीइंग ॲस्पिरंटच्या आपल्या लेक्चर्समध्ये देखील आपण हे कव्हर केलेलं आहे. तर इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की करंट अफेअर्स हे आता तुम्ही एक वर्षाची वार्षिकी वाचायची आणि जायचं डायरेक्टली, अशानं करंट अफेअर्सचे प्रश्न सुटत नाहीत. रेग्युलरली करंट अफेअर्स केलं तर आपण काय असतो ते प्रेशरनं करत नाही. दर महिन्याचं रेग्युलर आपण करंट अफेअर्स करतो, त्याची रिव्हिजन करतो, त्यामुळे ते मुद्दे लक्षात राहतात. करंट अफेअर्स आजूबाजूला आपल्या गोष्टी हॅपनिंग असतात, त्यावेळी आपण एखादी गोष्ट वाचली तर काय होतं ते रिलेट करतो आपण आणि ती लक्षात राहते. कुठलाही पार्श्वभूमी नाही, कुठलाही संदर्भ नाही, त्याची हिस्ट्री काय माहित नाही आणि डायरेक्ट फॅक्ट आपण ज्यावेळी आत्मसात करायला जातो त्यावेळी ती मेंदू स्वीकारत नाही, बऱ्याचदा ती झिडकारतो, नाकारतो आणि त्यामुळे आपल्याला ती परीक्षेत आठवत नाही. आणि म्हणून मी अजूनही सांगतोय करंट अफेअर्स दर महिन्याचं रेग्युलरली यशाची परिक्रमा या मासिकातनं, आणि यशाची परिक्रमा वाचायला जड जात असेल तर बीइंग ॲस्पिरंट या आपल्या बॅचेसच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल, कारण का विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा सर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की त्याच्यावर प्रश्न आला की पेपरमध्ये आम्हाला तुमचा आवाज आठवतो आणि तुमची स्लाइड दिसते. तर हे जे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचं जे काही महत्त्व आहे, ठीक आहे, तर यशाची परिक्रमा समोर ठेवायची आणि माझे लेक्चर्स करायचे तिथंच, आणि मी कशा प्रकारे मायक्रो नोट्स करायचे हे देखील सांगतो. सबसेक्शन्स काही तयार केलेले आहेत मी की
पुरस्कार व पुस्तके असतील त्याचेही 6-7 सबसेक्शन्स आहेत की त्याच्यातला कुठला पुरस्कार कुठल्या सबसेक्शनमध्ये. त्यामुळं जसं की साहित्य क्षेत्रातले पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार, संगीत नाट्य क्षेत्रातले पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र रिलेटेड पुरस्कार, असे कॅटेगराईज तुम्ही जर केलं नोट्स काढताना आणि मायक्रो नोटिंग करताना तेवढेच शब्द लिहिले तर ते रिवाईज करणं फार फास्ट होतं. म्हणून आपली यशाची परिक्रमा हे मासिक आणि बीइंग ॲस्पिरंट या बॅचवर या ॲपवरच्या या ज्या बॅचेस आहेत, जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी झुंजार बॅच, संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 साठी धुरंधर बॅच आणि संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक स्वरूपाची अजय बॅच ही जॉईन करू शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्यासाठीची साधना बॅच करा प्रत्येकानं, कारण का करंट अफेअर्स बेस्ड जे GS प्रश्न येतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील. तसेच आपली वार्षिक बॅच आहे, सहामाही बॅच आहे, वन लाइनर बॅच आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची बॅच आहे. या सर्व बॅचेसचा लाभ घ्या. बीइंग ॲस्पिरंट हे आपलं ॲप आहे. या ॲपला प्रत्येकानं रजिस्टर करा. हा कोड इथं दिलाय आणि भविष्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आहेत, कारण का करंट अफेअर्सला नेग्लेक्ट करून चालणार नाही. यावेळचा करंट अफेअर्स अवघड होतं म्हणून तुम्ही लगेच म्हणाल की काय उपयोग नाही करून, ते स्मार्टरित्या जर केलं तर त्याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढता येतो. ठीक आहे. जसं की रसवंती गृहावर जर तुम्ही गेला त्यावेळी बघितला की तो जो रसवंतीवाला असतो तो काय करतो, ऊस इकडून टाकतो, मग पलीकडे जातो, परत घेतो इकडून, परत असे 2-4दा आपल्याला वाटतं आता देतोय वाटतं रस मला, त्यावेळी आणि त्याचा कुस्कुरा करून आणि त्या चिपाडं पूर्ण त्या काढतो आणि शेवटपर्यंत एक 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 काय बरं बूंद त्याच्यातनं जोपर्यंत निघत नाही त्याचा पूर्ण युटिलायझेशन करतो ऊसाचं आणि मग तुम्हाला रस देतो. करंट अफेअर्स तसंच आहे, त्याचं कम्प्लीट युटिलायझेशन करता येतं जर ते योग्य पद्धतीनं आपण अभ्यासलं तर. तर भेटूया बीइंग ॲस्पिरंट या आपल्या ॲपवरील बॅचेसमध्ये आणि यशाची परिक्रमाच्या माध्यमातून तर दर महिन्याला मी तुमच्याशी गाठीभेटी करतोच. धन्यवाद.